माझा मित्र काय विचारला मी, तो गेली 15 वर्ष एकाच विनोदावर हसतोय. एका बायकोचं नाव अनुराधा, तिच्या नवऱ्याचं नाव अनंता. मग तो अनंत नावाचा नवरा आहे, तो असा बाजारला जायला पिशवी त्यानं घेतली, चप्पल घातलं की तो आता बायकोचं नाव अनु आहे. मग तो काय विचारायचा, काय अनु, तिने सांगायला पाहिजे भाजी आणा, हे आणा, ते आणा, ते आणा. ती म्हणायची काय आणता. आयुष्यभर तिनं अनंताला एकेरी बोलिवलंय. त्याला सगळे मित्र परिवार आणता म्हणायची, ही पण म्हणाय काय आणता, काय आणू, काय आणता. अरे खरंच विनोद चांगला आहे, मी उगाच आजेला शिवाय घालायचो. विनोद बुद्धीला जागृत असायला पाहिजे. नवरा बायको बाजारात गेली, बाजार करतायत. एका दुकानाच्या दारात गेली, दुकान बंद. दुकानाच्या दारावरती पाटी लिहिले, सोमवारी आमचं दुकान बंद राहील. वाचता येत नसेल तर शेजारच्या दुकानात विचारा. काय लिहिलंय, सोमवारी आमचं दुकान बंद राहील. वाचता येत नसेल तर शेजारच्या दुकानात चौकशी करा. नवरा तिथं जोरात हसला हो. काय म्हटलं, त्याला विनोद समजला, तुमच्यावर का हुशार होता. ती बिचारी हसली नाही. ती म्हणली का हसायला. ती घरला आले, रात्र झाली, जेवले, झोपी गेले. झोपल्यावर रात्री 12लाही हसायला ह्यो भ्याला. तिला हे बाई काय झालं म्हटलं. ती म्हटली नवा आपण दुकानात गेलो नाही. तो म्हटला गेलो. दुकानाच्या दारात आपण गेलो. तिथं पाटी होती बघा. त्याला वाटलं हिला आत्ता समजला वाटतं, काय करायचं. तो म्हटला होती पाटी, तुला आत्ता समजला. ती म्हटली तसं नव्ह. त्याने काय लिहिलं, सोमवारी आमचं दुकान बंद राहील. खात्री करायची असेल तर शेजारच्या दुकानात विचारा. शेजारचं बी दुकान बंद असलं तर कुठं चौकशी करायची.